बातमी आहे पावसासंदर्भातली। मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। तर 2 ते 3 दिवस अगोदर अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर हा मान्सून पुढे सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण अरबी समुद्रात निर्माण झालंय। अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग देखील वाढलाय। मान्सून अंदमान, मालदीव, निकोबार आणि अरबी समुद्रात सक्रिय होण्यासाठी पूरक परिस्थिती पुढे निर्माण झाली आहे। कोकणात अवकाळी पाऊस पडत असून रत्नागिरीत ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय। पहिल्यांदा केरळ, गोवा, नंतर महाराष्ट्र असा मान्सूनचा प्रवास येत्या 2 दिवसात पाहायला मिळणार आहे। तसंच हवामान विभागानं अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे। या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आलाय। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 24 तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो। मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्यानं बदल होत आहेत। कुठं अवकाळी पावसाच्या सरी तर कुठं तापमानाचा पारा वाढताना दिसतोय। मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानं कमालीचा उकाडा जाणवतोय। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।